नमस्कार. आपण नेहमीच बिर्याणी पुलाव हे सतत करतच असतो, पण आज मी वेगळ्या प्रकारचा पुलाव दाखवणार आहे, तो म्हणजे चीज पुलाव. चला तर मग बघूया कसा करायचा. इथे मी आता 1 वाटी तांदूळ घेतले, ते स्वच्छ धुवून तुपात परतून घेऊया. इथे मी गॅसवर कुकर ठेवलाय आणि ह्याच्यात आता मी थोडं तूप घालून त्याच्यावर हे तांदूळ परतून घेणार आहे. आता मी तांदूळ आता इथे परतून झालाय, त्यात दुप्पट पाणी म्हणजे 2 वाट्या पाणी आता मी ह्याच्यात घातलंय आणि थोडं मीठ घालून थोडं ढवळून घेतलंय. आणि आता कुकरला मी आता 2 ते 3 शिट्ट्या करणार आहे. कुकर होतोय तोपर्यंत आपण 1 टीस्पून लोणी घेतलंय आणि इथे 2 टीस्पून मैदा त्याच्यात थोडा आपण परतून घेऊया. आता ह्याच्यात पाऊण कप दूध घालूया आणि हे फेटत राहूया, म्हणजे गुठळ्या नाही होणार ह्याच्यात. याच्यात मी आता 1 चीज क्यूब किसून घातलाय. ह्याच्यात आता थोडं मीठ घालूया आणि थोडं दाट होईपर्यंत जरा ढवळूया. आता इतपत दाटसर करायचंय. आता इथे मी गाजर, मटार आणि फ्लॉवर वाफवून घेतलेत आणि ते आता मी या व्हाईट सॉस मध्ये घालणार. हा व्हाईट सॉस थोडा जर का घट्ट वाटला, तुम्हाला दाट वाटला, तर तुम्ही त्याच्यात दूध घालू शकता. आता ह्याच्यात मी शिजवलेला भात घालणार आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता ह्याच्यात तुम्ही उकडलेले अंडी पण घालू शकता, पण एकदम ऑप्शनल आहे, नाही घातली तरी चालतील. हा राईस तुम्हाला तिखट हवा असेल तर ह्याच्यात तुम्ही मिरची ऍड करू शकता आणि मीठ सुद्धा तुमच्या चवीनुसार तुम्ही ऍडजस्ट करू शकता. आता ह्याच्यावर आपण कोथिंबीर घालूया. आहा, काय सुंदर दिसतोय भात. व्हाईट सॉस करताना त्यात मिरपूड घालायचा व्हिडिओ माझ्याकडनं करायचा राहून गेला, तर तुम्ही त्यात चवीनुसार मिरपूड घालू शकता. ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक आणि फॉलो नक्की करा.